हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कच्च्या टमाट्यांची मुगाची डाळ घालून अशी वेगळ्या पद्धतीची अशी भाजी करून बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरी तुम्ही नक्कीच करून बघा. खूप छान झालेली आहे ही भाजी. तर त्यासाठी मी इथं 4 कच्चे टमाटे घेतलेले आहेत. नंतर ही मुगाची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर कढईमध्ये मी पाणी घालून त्यामध्ये ही डाळ घातलेली आहे. तर ही डाळ घातलेली आहे आणि याला छान अशी उकळी आलेली आहे. तर दुसरीकडे मी टमाटे हे चिरून घेतलेले आहे, छान त्याचे काप करून घेतलेले आहे. नंतर जे चिरलेले टमाटे आहे ते या पाण्यामध्ये घातलेले आहे. पहिली डाळ घातली मुगाची, नंतर टमाटे घातले आणि मग नंतर चिरलेली चवीनुसार हिरवी मिरची घातली. तर हे छान असं सगळं शिजवून घ्यायचं एकत्रपणे आणि नंतर आपण याला फोडणी देऊया. तर झाकण ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची. तर इथं तुम्ही बघू शकता वाफ किती छान उकडत आहे हे सगळं. तर हे सगळं साहित्य उकळून घ्यायचं, छानपैकी शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता थोडंसं बाकी आहे शिजायचं. तर परत याला झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेऊया. नंतर दुसरी पण वाफ काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाणी हे आटलेलं आहे, पूर्णपणे शिजलेलं आहे, मऊ असं शिजलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणी देण्यासाठी मी सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरं घातलं, लसणाचे काप घातले, कढीपत्त्याची पानं घातली 5-6. नंतर चिमूटभर हळद घालायची आणि जे आपण साहित्य शिजवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं. तर यामध्ये थोडंसं मी धने जिऱ्यांचं पावडर घातलेली आहे आणि नंतर शिजलेलं साहित्य यामध्ये घालायचं. छान याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहिजे असेल तर याला तुम्ही सुक्क पण ठेवू शकता पाणी न घालता. तर मी यामध्ये पाणी घालणार आहे. तर आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं. छान अशी भाजी ही तयार होते. अत्यंत खूप छान चवदार लागते. तर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. नंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायचा. भाजीला उकळी आलेली आहे. तर अशा पद्धतीने कच्च्या टमाट्याची भाजी तयार आहे. नक्की करून पहा तुम्ही. खूप मस्त झालेली आहे ही भाजी. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी थँक यू.